आज अत्यंत दुःखद अशी घटना पुणे जिल्ह्यावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत राज्यावरती देशावरती दुर्दैवाने घडलेली आहे। कोणाच्या ध्यानीमनी स्वप्नी नसताना आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन बारामती जवळ प्रचाराच्या सभेसाठी येत असताना विमानाचं लँडिंग होताना झाले। या निमित्त संपूर्ण वळची गावाने आज सर्व व्यवहार दुकाने आणि हॉटेल्स बंद ठेवून सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांना वळती गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। तळागाळातील ग्रामीण भागाचा हरहुन्नरी आणि गोरगरिबांचा कैवारी म्हणून अजितदादा तळागाळातील नेत्यांच्या संपर्कात राहून सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत होते। त्यांना वळती गावातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल। अत्यंत दुःखद अशी घटना ज्यावेळेस टीव्हीवरती ही बातमी दुःखद बातमी आली त्यावेळेस प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा आणि आज खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र पोरका झाला असं म्हणावं लागेल। कारण त्यांच्याकडं दादांकडं असलेली कार्यपद्धती, शिस्तबद्धपणा आणि प्रशासनावर असलेली वचक ही नक्कीच आपल्याला पुणे जिल्ह्यासाठी आजपर्यंत फायदेशीर राहिलेली आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण पोरके झालेलो आहोत। आज आपण वळती गावाने या दुःखामध्ये सहभागी होऊन या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी गाव बंद ठेवून सर्व एकत्र झालात। सर्व पक्षीय सर्व गावच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। अतिशय दुर्दैवी घटना आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यासाठी झालेली आहे। महाराष्ट्रात 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार आज यांचे बारामती या ठिकाणी सभेकरता जात असताना जवळजवळ बारामतीतच गेलेले होते। त्या ठिकाणी लँडिंग करताना विमानाच्या दुर्दैव अशा अपघातात दादांचं निधन झालं। त्यामुळं वळती गावच्या वतीने तसंच आंबेगाव तालुक्याच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। अजितदादांच्या जाण्यानं खरं तर एक प्रगतीचा एक हरवणारी आणि सातत्यानं समाजाच्या हितासाठी झगडणारा, कधीही आपल्या वेळेकाळाचं किंवा जनतेच्या हितासाठी सातत्यानं कार्यरत असणारा नेता गेल्यानं खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा पोरका झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना दादांच्या कार्याची असलेली पद्धत सर्वांना त्या ठिकाणी निश्चितच त्याच्यामध्ये आता भविष्यामध्ये उणीव भासेल। कारण निर्णय क्षमता इतकी ज्वलंत होती किंवा इतकी फास्ट होती की कोणताही निर्णय घेताना आज उद्या न करता अभीच्या अभि आत्ताच्या आत्ता मग तो निर्णय घेऊन त्याची कार्यवाही कशी करावी याचं खऱ्या अर्थानं एक मूर्तिमंत उदाहरण अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं। आपल्या दृष्टीनं खरं तर एक पुणे जिल्ह्याचं नाव राज्यामध्येच नाही तर आपणा सर्वांना माहिती आहे की त्यांच्या कार्यकुशलतेनं दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचं असलेले वजनदारी, त्यांचं असलेलं कामाची पद्धत ही भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडली असती। परंतु दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं की एक चांगला तडफदार नेता, निर्णयक्षम असलेला नेता आज छोट्याशा विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्यांचं आयुष्य संपवावं लागलेलं आहे। मी खरं तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच त्यांचे चाहते असतील, त्यांच्या कामावरती प्रेम करणारी
वळती गावातील सर्व नागरिक असतील. कारण शेवटी माणूस कामावर प्रेम करतो, व्यक्तीपेक्षा काम महत्त्वाचं असतं आणि दादांक ती कामाची चुणूक नक्कीच होती. त्याची उणीव भविष्यामध्ये नक्कीच आपल्या राज्याला त्या ठिकाणी जाणवेल याची तुम्हा आम्हाला सर्वांना खात्री आहे. मी दादांच्या जाण्यानं आपल्या वळती गावातील आम जनतेच्या वतीनं, सर्व नेत्यांच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांना तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा ओम शांती, ओम शांती. धन्यवाद.